आजकाल बरेच लोक जे म्हणतात, की मी आज 13 माळा केल्या. आज मी जवळपास 100 माळा माझ्या होता राहिल्या. तर ही देवसेवा आहे का? एक आता असा काळ असतो, की लोकांना काहीतरी करा सेवा म्हटलं तर त्यांना टार्गेट द्यावं लागतं. हां. एक बघा तुम्ही म्हणजे हे एवढ्या वेळेत कंप्लीट केलं तर त्याचा फायदा आहे. तर असं काहीतरी सांगायला लागतंय. तर शबरीनं जेव्हा रामभक्ती केली, तेव्हा काउंट केलं असेल का? मला कायम प्रश्न पडतो. मी हं. कायम विचार करतो, की असं कधी झालं असेल का, की शबरी बसली असेल, की आज 108 झाल्या, उद्या 108 झाल्या. हे सगळं मानसिक समाधान आहे. 12 कोटी जप करावा, भगवंत समोर उभा राहावा, इतका भगवंत सोपा नाही. हं. 2 कोटी करावा, तो समोर उभा राहावा, इतका तो सोपा नाही. जेव्हा तुम्ही मनापासून करताय, आत्मीयतेनं करताय, मग तो 200 असो, 400 असो, त्या भगवंतापर्यंत पोहोचतोय. मग तो त्यावेळेला तुमच्या समोर उभा राहील. हे भगवंत प्राप्तीचं कुठलं टार्गेट नाहीये. अनादी अनंत काळामध्ये रावणासारखी माणसंही जप करून भगवंत प्राप्ती त्यांनी झालेली आहे. त्यांच्यासमोर शंकर उभारलेला आहे. त्यांना ब्रह्मानी वर दिलेले आहेत. उपयोग झाला का? नाही. नाही झाला. का नाही झाला? तर भाव नव्हता. हं. प्रश्न मला काहीतरी सिद्धी पाहिजे, कार्यसिद्धी व्हावी म्हणून मी जप करतोय होता. हां. अशानं कार्यसिद्धीच्या दृष्टीने केलेला कुठलाही जप जप हा आत्मउद्धार करत नाही. हां. आपल्या संप्रदायामध्ये आमच्या एक असं वाक्य आहे, की एकाग्रचित्त निर्ध्याता. म्हणजे तुम्हाला जो जप किंवा जी साधना एकाग्रचित्त करायला नेते, एकाग्रचित्ततेकडे नेते, ती खरी साधना आहे.